म्हणून या गोष्टीची मला अत्यंत लाज वाटते. शहरामध्ये लहान मुलांच्यासाठी कुठेही जायला ठिकाण नाहीये. प्राणी संग्रहालयाची अवस्था तीच आहे, बागांची अवस्था तीच आहे, शहरामध्ये किल्ल्याची अवस्था तीच आहे, शहरामध्ये झाडांना पाणी दिलेलं नाही त्याची अवस्था तीच आहे. बकार शहर अशा प्रकारचं सोलापूर शहर म्हणण्यापेक्षा एक मोठं खेडेगावाची स्थिती आज आपल्याला आणून ठेवलेली आहे. शासकीय अधिकारी आहात तुम्ही, या महानगरपालिकेचं हित करण्यासाठी तुम्हाला नेमणुका केलेली आहे. तुम्हाला लाख 2-2 लाख पगार आहे तिथे, पगाराला जागा असं तरी काम करा. या बातमीचे प्रायोजक पद्मजा मोटर्स, विमानतळाजवळ होटगी रोड, मजरेवाडी, सोलापूर. मोबाईल 8600022617. शहरातल्या अनेक इमारती आहेत की ज्या आता विकसित झालेल्या आहेत, ज्यांच्याकडून आपण डेव्हलपमेंट चार्जेस पण घेतलेले नाहीये. या सगळ्या गोष्टींचा हिशोब केला, गाळे असतील, या सगळ्या गोष्टींचा हिशोब केला तर आपण अनेक गोष्टी, ज्या अनेक इमारती आपल्या झालेल्या आहेत त्या बीओटी वरती देऊन ते उत्पन्नाच्या बाबी ठरू शकतात. तिथे आपण मल्टिपल इमारती, उंच इमारती बांधून 1, 2, 3, 4 अशा प्रकारच्या इमारती विकसित करून, 4 मजली इमारती विकसित करून, पार्किंग करून, कोठा असेल, गणेशपेठ शॉपिंग सेंटर असेल, पंखा विहिरीच्या असतील, या सगळ्या बाबीच्या ज्या आहेत त्या ठिकाणचे विकसित करून बीओटीवर आपण केला. त्याशिवाय मगाशी मांडलेला तो त्या बांधलेल्या इमारती, मंदिर शेंडरची असेल, त्या पुढ्या नाक्याची इमारत असेल, वर्षानुवर्ष हे प्रश्न जे प्रलंबित आहेत शिथिल झाले. ह्यांना वाटते की आता आपल्याला कोणी विचारणार नव्हतं, परंतु आता तुम्हाला विचारणारे हे 110 नगरसेवक या सभागृहात बसलेले आहेत आणि हे 110 नगरसेवक प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला जाब विचारतील. प्रत्येक गोष्टीसाठी. शहरातल्या बागांची काय अवस्था आहे, शहरामध्ये लहान मुलांच्यासाठी कुठेही जायला ठिकाण नाहीये. प्राणी संग्रहालयाची अवस्था तीच आहे, बागांची अवस्था तीच आहे, शहरामध्ये किल्ल्याची अवस्था तीच आहे, शहरामध्ये झाडांना पाणी दिलेलं नाही त्याची अवस्था तीच आहे. बकार शहर अशा प्रकारचं सोलापूर शहर म्हणण्यापेक्षा एक मोठं खेडेगावाची स्थिती आज आपल्याला आणून ठेवलेली आहे. आणि कुणाकडे झालेलं आहे सगळं. आपली अत्यंत दुरावस्था आहे. परिवहनचा विषय पुढे येणार आहे. अजून शाळांची अवस्था काय महानगरपालिकेची शाळा ही दारू पिणाऱ्या लोकांचे अड्डे झालेले आहेत. दारू पिणाऱ्या लोकांचे अड्डे झाले आहेत महानगरपालिकेच्या शाळा. तुम्ही रात्रीच्या वेळेला तिथे जाऊन बघा, तिथं काय चाललेलं दृश्य ते म्हणलं तर आपल्याला वाटतं की ही शाळा आहे का काय आहे. एकच शिक्षक म्हणून या गोष्टीची मला अत्यंत लाज वाटते. आमच्या बरोबर तुम्ही उभा राहणं गरजेचं आहे प्रशासनाने. आणि प्रशासनाने ज्या उत्पन्नाच्या वाढी आणि सूचना शिफारसीमध्ये आम्ही ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याचं तंतोतंत पालन करायला पाहिजे. आज आमच्या पक्षनेते आणि महापौर साहेब आपण सगळ्या नगरसेवकांना आश्वासन दिलंय की विकासासाठी आम्ही तुम्हाला सगळ्यांना समान निधी देऊ. परंतु हा निधी आपण कोणत्या जोरावर देणार आहे. यांनी जर आपल्याला काही उत्पन्नाच्या बाबी आपण ज्या सुचवलेल्या आहेत त्या केल्याच नाही तर याला कोणाला जबाबदारी देणार आहे आपण. आणि ज्या गोष्टी बेकायदेशीररित्या केलेल्या आहेत त्याला व्यसन घालणार की नाही आपण. महानगरपालिकेने प्रशासक असताना अनेक बेकायदेशीर गोष्टी केलेल्या आहेत, अनेक पद्धतीचे दंड आपल्याला झालेले आहेत. कोट्यावधीचे दंड महानगरपालिका भरती आहे. याला जबाबदार कोण आहे. अधिकाऱ्यांना तास करा ना, त्यांच्या पगार पण वसूल करा. अधिकारी काय करतात, आपल्याकडे येतात 3 वर्षांनी बदली करून सगळं गोळा करून निघून जातात. यांना कोण जबाबदार देणार. सगळे जे महापालिकेला आलेले खायलाच बसलेले नुसते, महानगरपालिकेचं हित बघायला कोणी आलेलं नाही आहे. आता म्हणणार आम्ही जाणार बदली करून. अरे शासकीय अधिकारी आहात तुम्ही, या महानगरपालिकेचं हित करण्यासाठी तुम्हाला नेमणुका केलेली आहे. तुम्हाला लाख 2-2 लाख पगार आहे तिथे, पगाराला जागा असं तरी काम करा. काय चाललंय काय हा कारभार. महापौर साहेब, पक्षनेते, याच्यामध्ये तुम्हाला डोळ्यात तेल घालून लक्ष द्यायला पाहिजे. कारण ही महानगरपालिका आपला अस्मितेचा भाग आहे. आपण याचे सन्माननीय सदस्य आहोत. आपण सगळेजण 102 आणि आपण स्वीकृत झालेले सगळे सदस्य महानगरपालिकेच्या ट्रस्टी आहोत. आपण स्वतःला ट्रस्टी म्हणून घेतो. आणि या ट्रस्टींची जर लोकांमध्ये आज लोकांच्या, आता मगाशी अनेक सदस्यांनी बोलले की लोकांच्या भावना आहेत की महानगरपालिका काय देणार आहे आपल्याला. या अंदाजपत्रकातून आमच्या विभागाचा विकास कशा पद्धतीने होणार आहे, आम्हाला हे मिळणार आहे का नाही. या सगळ्या गोष्टी करत असताना आपल्याला अत्यंत जबाबदारीने वागलं पाहिजे. आपल्या नगरसेवकांना पण ही जबाबदारी आहे की माझ्या भागामध्ये हा विकास होत असताना माझ्या भागामधून जास्तीत जास्त
रूपाने महानगरपालिकेला काय देता येईल. नगरसेवकांनी पण या गोष्टी महानगरपालिका महापौरांच्याकडे पक्षनेत्यांकडे सांगायला पाहिजे आणि त्यांच्या माध्यमातून आयुक्तांच्यापर्यंत या गोष्टी पोहोचल्या पाहिजे. आणि जेव्हा आपण हे उत्पन्नाचे मार्ग सोर्सेस सुरू आणि मान्य महापौर आणि पक्षनेते आपल्याला विनंती आहे की दर महिन्याला या सगळ्या गोष्टीची आपण कॅबिनेटनी आढावा बैठक घ्यावी. हा पैसा किती जमा झालाय आपण म्हणलं, आपण या सगळ्या गोष्टींचा याच्यामध्ये अंतर्भाव केला. या सगळ्या गोष्टींवरती मला बोलायचं, परंतु आता वाजले 7:45 आणि अनेक सदस्यांना आणखीन बोलायचंय. त्यामुळे मी माझं भाषण आवडतं घेते. या सगळ्या बाबी भूमी मालमत्ता असेल, शिक्षण मंडळाची गोष्ट असेल, परिवहन खातं असेल, त्याचबरोबर सगळ्या गोष्टींचा आढावा एक एक गोष्टी करून आपण घ्यावा. महानगरपालिकेच्या बाबतीमध्ये फक्त शहर, त्याच्यामध्ये पर्यावरणाचा समतोल राखला पाहिजे. सोलापूरचं टेम्परेचर आज 40-42 पर्यंत पोहोचलं आत्ताच आपण मार्च महिन्यामध्ये. तर याच्यासाठी पण सगळ्यांना जबाबदारीने जे विकासक आहेत त्यांना झाडं लावायला सांगितली पाहिजेत. नुसतं झाडं लावणं नाही तर त्याचं संगोपन करण्याची जबाबदारी दिली पाहिजे. मी बारामतीला गेले होते. बारामतीमध्ये सुद्धा अशा प्रकारचा एक चांगला प्रयोग केलेला होता. डिवायडर मध्ये जी झाडं लावलेली आहेत तिथेच तर नळाचं कनेक्शन त्याला एक देऊन तिथे कॉक केलेला होता. आपला एक माणूस नगरपालिकेचा महानगरपालिकेचा तिथे तो कॉक सोडेल, 15-20 मिनिटांनी परत तो कॉक बंद करत जाईल. अशा प्रकारची झाडं संगोपन करण्याची चांगली पद्धत तिथे अवलंबलेली होते. लोकांच्याकडे त्या चांगल्या गोष्टी आहेत. पुण्यामध्ये गेलो आपण, मुंबईमध्ये गेलो तर अतिशय सुंदर शहर, स्वच्छ शहर. नुसतं सगळीकडे बोर्ड लावून स्वच्छ सोलापूर सुंदर सोलापूर होत नाही. स्मार्ट सिटी मध्ये केलेल्या अनेक गोष्टी बंद पडलेल्या आहेत. अनेक गोष्टी हो मैदान असेल, त्या उड्डाणपुलाच्या तिथला त्या रंगभवन चौकातलं ते जाहिरातीचं आयलंड असेल, या सगळ्या गोष्टी बंद पडलेल्या आहेत. अतिशय दुरावस्था झालेली आहे. आणि तिथे 2000 कोटी रुपयाचे परवा पालकमंत्री महोदय म्हणाले की 200 कोटी रुपये तरी शहरात खर्च झालेत का. अशा प्रकारची दुरावस्था केवळ मेंटेनन्स नसल्यामुळे त्या शहराची झालेली आहे मान्य महापौर साहेब. आणि म्हणून आपल्या माध्यमातून मी अधिकाऱ्यांना विनंती करते, तुम्ही इथं नोकरीसाठी आलेला आहात हे जरी खरं असलं तरी सोलापूर शहराचा विकास करण्याची जबाबदारी आमच्या बरोबरच तुमची आमच्यापेक्षा जास्त आहे. आम्ही लोकप्रतिनिधी आहोत. तुम्हाला काम सांगणं आमचं कर्तव्य आहे, पण ते करणं आणि प्रामाणिकपणे करणं हे तुमचं कर्तव्य आहे. आणि जेव्हा तुम्ही कर्तव्य प्रामाणिकपणे कराल, तुम्हाला तुमच्या जबाबदारीची जाणीव करून देणं आमचं काम आहे. ते जर करत नसाल तर तुम्हाला शिक्षा करण्याचं काम पण ते सभागृह नक्की करेल. कारण आम्ही जेवढा पैसा लोकांकडून कर रूपाने गोळा करतो तेव्हा आपलं त्यांना त्याच्या बदल्यात आम्ही काय देतो ही आमची जबाबदारी आहे. लोकांना या सुविधा देणं. अनेक वेळेला आम्ही मांडतो पाण्याच्या प्रश्नावरती परवा लक्षवेधी झाली आणि त्या लक्षवेधी नंतर 2 तास आम्ही 4 तास बोललो आणि दुसऱ्या दिवशी सातवाडीमध्ये 1 दिवस वाढला पाण्याचा. 5 दिवसाच्या ऐवजी 6 दिवसांनी 1 आठवड्याला एकदा पाणी होतं. काय बोलणार आम्ही, कोणाला सांगणार. मग आम्ही असं म्हटलं की शहरामध्ये तुम्ही 3 दिवसात पाणी देता, आम्हाला 4 दिवसात तरी द्या, आठवड्यात 2दा तरी पाणी द्या. होत नाही म्हणून हात वर करतात अधिकारी. होत नाही म्हणजे काय, वर्षानुवर्ष आम्ही हेच ऐकतो भांडणापासून. होत नाही. आणि आमच्या नगरसेवकनी नागरिक फार शोषक आहेत सोलापूर शहरातले. पुणे महानगरपालिकेमध्ये 1 दिवस एकदा पाणी आलं नाही तर अख्खा नागरिक रस्त्यावर येतात आणि आयुक्ताला आणि वेठीवर करतात की आम्हाला का पाणी देत नाही, आम्हाला रस्ता का दुरुस्त करून देत नाही. अख्खे नागरिक सोलापूरकरांच्या नागरिकांचं कौतुक केलं पाहिजे. नागरिक अतिशय शोषिक आहेत, तुमच्यापर्यंत ते येत नाही. आता उद्यापासून जर आम्ही ठरवलं तर बरेच एका प्रभागाचा मोर्चा घेऊन आम्ही तुमच्याकडे येऊ. मग तुम्ही कसं राज्य करताय ते बघतील. इतके दिवस प्रशासन होतं, लोकांना काही से नव्हता, परंतु आता एवढ्या लोकप्रतिनिधी तुमच्याकडे येणारच आहेत. कसं आहे त्यांचं समाधान करणं, नाही त्यांना सुविधा देणं हे आपलं कर्तव्य. ही जबाबदारी आपण ओळखावी. आणि या सगळ्या माध्यमातून मी मगाशी जो विषय केलेला आहे तो मी विसरणार नाही. सभागृह संपेपर्यंत पार्क स्टेडियमच्या बाबतीतला निर्णय आपण द्यावा अशी आपल्याला पुन्हा एकदा विनंती करते. आणि जे स्टेडियम आमचा अभिमानाचं आहे, आम्ही अभिमानाने पार्क स्टेडियमच्या बद्दल बोलतो आणि आमच्या खेळाडूंच्या साठी म्हणून ते स्टेडियम आम्हाला उपलब्ध करून द्यायला पाहिजे. जी काय त्याच्यातली आकारणी असेल, जी काय फी असेल, ज्या काही गोष्टी असतील त्या सोलापूर नागरिक त्यांच्या पद्धतीने सॉल्व्ह करतील. आणि हे काही पैसे मिळवायचं साधन नाही आपलं, खेळाडूंच्या साठी ही व्यवस्था आहे. आतापर्यंत आपण अशा गोष्टी कधीच केल्या नव्हत्या महापौर साहेब.
आपण क्लबला असेल याच्या असेल प्रायव्हेट गोष्टीसाठी आपण काहीतरी नाममात्र शुल्क आकारलं असेल त्यांच्याकडून, परंतु दुसऱ्या एका कंपनीला भाड्याने द्यायचं ही आपल्या प्रॉपर्टी लोकांना भाड्याने देण्यासाठी नाही आहेत महापौर साहेब. हे खेळाडूंच्यासाठी केलेलं मैदान आहे. इथे आपण मागच्या वेळेला आपण तुम्ही लहान असाल तेव्हा पण रणजी ट्रॉफी सुद्धा आपल्या इथे झालेली आहे सोलापूर शहरामध्ये. आणि तो आपल्याला अभिमानाने आम्ही सांगतो की आमच्या सोलापूरमध्ये रणजी ट्रॉफी पण इथे खेळलेली आहे. आणि तेच हे पार्क स्टेडियम आपण कुणाच्या तरी घशात घालतो. कशासाठी महापौर साहेब? फक्त 1 लाख रुपयासाठी कोट्यवधी रुपयाची उधळण आपण बाकी सगळ्या गोष्टीवर करतोय आणि 1 लाख भाड्याने आपण देतोय. हे रद्द झालं पाहिजे महापौर साहेब. त्यामुळे आणि त्याचे 3 लाख रुपये डिपॉझिट आपल्याला काही गरज नाही यायची. त्यामुळे जाण्यापूर्वी बजेट संपण्यापूर्वी आपण हा निर्णय करावा अशा प्रकारची मी पुन्हा एकदा आपल्याला विनंती करते. त्या बजेटवरती खूप काही बोलण्यासारखं आहे, परंतु माझी पुन्हा एकदा विनंती की पक्षनेत्यांना आणि महापौरांना आणि स्टँडिंग कमिटी चेअरमनना उपमहापौरांना की दर महिन्याला आपण नुसते इथं बोललोय आणि निघून गेलोय असं म्हणण्यापेक्षा दर महिन्याला येणारं उत्पन्न त्याचा आढावा, आपण सुचवलेली कामं, सूचना शिफारसीमध्ये सुचवलेली कामं त्याचं पुढपर्यंत आलं याचा आढावा घ्यावा आणि आम्हाला सगळ्या नगरसेवकांना प्रत्येक महिन्याच्या बोर्डामध्ये हे तरी संक्षिप्त रूपाने का होईना हे कळलं तर आम्हाला जास्त आनंद होईल. आपण मला संधी दिल्याबद्दल धन्यवाद. विराट मॉल म्हणजेच लग्नाच्या बस्त्यासाठी एकमेव एकच विराट वस्त्रदालन. मेन्स अँड लेडीज एथनिक्स, मेन्स अँड लेडीज वेअर, मेन्स अँड लेडीज ॲक्सेसरीज, गर्ल्स किड्स वेअर, इमिटेशन ज्वेलरी, फुटवेअर अँड गिफ्ट आर्टिकल्स, टेक्सटाइल्स अँड टॉयज. विराट मॉल 50% cashback on MRP. Your complete happy family store. प्रत्येक कुटुंबासाठी आणि कुटुंबातील प्रत्येकासाठी एक वेळ अवश्य भेट द्या आपल्या कुटुंबासोबत. विराट मॉल, अक्कलकोट रोड, SVCS शाळेसमोर, पहिल्या फ्लायओव्हर जवळ, सोलापूर. कॉन्टॅक्ट कस्टमर केअर 9552542859.